नमस्कार, मी ऋतुजा. ह्या बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी जर का आपल्याला संपूर्ण कोकणातील आणि मुंबईतील लोकप्रिय JPR चॅनलचं आपलं कोकण हे दिसत नसेल तर आजच आपल्या जवळच्या केबल ऑपरेटरशी संपर्क साधा आणि जाहिरातीसाठी सुद्धा खाली दिलेल्या नंबरवरती नक्की संपर्क साधा. चैत्र महिन्यातील गुढीपाडव्यापासून मराठी नवीन वर्षाला सुरुवात झाली आहे. चैत्र आणि वैशाख ह्या 2 महिन्यांमध्ये उन्हाळ्याचा दाह वाढणार आहे. अर्थातच ह्या पार्श्वभूमीवर विजेचा वापर सुद्धा वाढता राहील. त्यामुळेच सातत्यानं वीज प्रवाह खंडित होण्याचे प्रकार वाढीस लागले. म्हणूनच मुंबई महानगर प्रदेशाला अतिरिक्त वीज मिळणं ही काळाची गरज बनली आहे. अतिरिक्त विजेची पूर्तता करण्यासाठी मुंबई ऊर्जा मार्ग लिमिटेड यांच्या माध्यमातून 2000 मेगावॅट अतिरिक्त वीज मिळवण्याचा प्रकल्प कार्यान्वित करण्याचं काम अंतिम टप्प्यात आलंय. कल्याण, अंबरनाथ आणि पनवेल तालुक्यातील वीज वाहक तारा आणि टॉवर उभारणीचं काम पूर्ण झालंय आणि त्यातनं वीज प्रवाह सुद्धा सुरू झालाय. समाधानकारक मोबदला, भूसंपादनानंतर सुद्धा शेतकऱ्यांच्याच मालकीची जमीन राहणं, तारांखाली पारंपरिक व्यवसाय आणि शेतकरी व्यवसाय करण्याची मुभा यामुळे शेतकऱ्यांच्या समाधानामध्ये आता वातावरण पाहायला मिळत आहे. चला पाहूया शेतकऱ्यांची नेमकी काय प्रतिक्रिया आहे. सुरुवातीला आम्हाला साहेब असं वाटलं होतं की प्रकल्प झाल्याने आमची एक आर्थिक हानी होईल, पण आता जसा तुमचा प्रोजेक्ट तयार झाला त्याच्याबद्दल आम्हाला आता असं वाटतं की हा प्रकल्प हा सर्वांसाठी चांगलाच आहे आणि त्याच्यामध्ये कुठल्याच प्रकारची आम्हाला हानी होत नाही आणि झाली पण नाही. साहेब, जो मोबदला शेतकरी मिळतो तो समाधानकारक, आम्ही जी अपेक्षा केली ते आम्हाला मिळाली आहे. हा साहेब होत आहे. आम्ही शेतकरी असल्याकारणे त्या जागेचा आम्ही पुरेपूर फायदा घेऊन पिकं काढत आहोत. आता भात शेती झाली आहे, आता पुढील लागवडी सगळ्या भाजीपाला वेगवेगळ्या पद्धती भाजीपाला आम्ही लावून ते पिकं घेणार आहोत. या तारांचा साहेब कुठल्याही प्रकारचा त्रास आम्हाला झालेला नाही आणि आत्तापर्यंत पण आता जाणवलं पण नाही आहे का ही लाईन चार्ज झाली आहे. चार्ज झाल्यानंतरसुद्धा आम्हाला असं जाणवलं नाही की ह्या लाईनमध्ये त्रास आहे, म्हणून याच्या पुढं होणार नाही असं आम्हाला वाटतं. उंची तर समाधानकारक आहे, उंची समाधानकारक त्याच्यामुळे काय आम्हाला टेन्शन नाही.